झी 24 तास एक पाऊल पुढे। गुजरात विधानसभा निवडणुकीचा भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। त्यात विविध आश्वासनं देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तर काँग्रेसनं मोदींविरोधामध्ये आरोपपत्र प्रसिद्ध करत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। त्यामध्ये विविध आश्वासनं देण्यात आलेली आहेत। त्यात राज्यातल्या 30 लाख युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं असून कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, शहरी भागात 22 लाख, ग्रामीण भागात 28 लाख पक्की घरं बांधणार, जेनेरिक औषधं मोफत देणार, राज्यातील सर्व नागरिकांचा आरोग्य विमा काढणार, पुढील 5 वर्षात विजेचं उत्पादन दुप्पट करणार, तसंच गुजरातमध्ये राईट टू सर्व्हिस ऍक्ट आणण्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आलंय। विविध योजना जाहीर करून भाजपनं मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय। हमारा संकल्प पत्र सर्वव्यापी है, सर्व समावेशक है, सर्वांगीण विकास की ब्लूप्रिंट है, समाज के वंचितों के विकास के लिए है। मोदींचे विकासाचे दावे खोडून काढत काँग्रेसनं मोदींविरोधात आरोपपत्र प्रसिद्ध केलंय। मोदींच्या कार्यकाळात राज्यातली 14,000 मुलं गायब झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मोदी सरकारी यंत्रणेचा राजकारणासाठी उपयोग करत असल्याचंही आरोपपत्रात म्हटलंय। तसंच मोदींच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात मंदिरांची लूट झालेली असून सर्वाधिक महंतांची हत्याही मोदींच्या काळात झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या निवडणुकीत अर्थ नसलेल्या मुद्द्यांना प्रचारात आणलं गेलंय। एकही मुद्दा विकासाशी निगडीत नाही। गुजराती जनता मोदींच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवते की काँग्रेसनं मोदींवरती केलेले आरोप खरे मानते, हे येत्या 20 तारखेलाच स्पष्ट होईल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।